तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये. तर आजचा विषय असा आहे की विषय आपल्याला पण नाही माहिती काय आहे. तर आता विषयच बनवायला चाललो आहे. तर बरेच दिवस झाले जोरात पाऊस चालू होता आमच्याकडे. तर व्लॉग बनवायला बाहेर नव्हतं निघता येत. तर आज फायनली पाऊस थांबला आहे एकदम सर्व जागी, म्हणजे एकदम शांत आहे पाऊस, ढगबीग काहीच नाहीत. तर आज कॅमेरा आणि मोबाईल सगळं उचलून आता निघालो आहे घराच्या बाहेर. तर आता लोकेशन तर नाही माहीत की कुठे चाललो आहे, पण एक म्हणजे असं आहे ठिकाण की जिथे जाऊ शकतो, म्हणजे एक चांगला कंटेंट निघेल आणि बहुतेक बघून तुम्हाला पण आनंद होईल, मजा येईल असं अपेक्षा करतो मी. घराच्या बाहेर निघलो नाही ना की यार या पावसात लय ट्रॅफिक दिसते, लय ट्रॅफिक. तर आज माझा सेकंड व्लॉग होणार आहे. मागचा जो व्लॉग मी टाकलेला मलंगडचा, त्याच्यावर तुम्ही चांगला रिस्पॉन्स पण दाखवला, खूप सपोर्ट पण केलं तुम्ही. तर अशीच अपेक्षा होतो की तुम्ही मला अजून सपोर्ट कराल आणि पुढे घेऊन जाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघू मी काय तुम्हाला दाखवू शकतो आणि आपण काय करू, कारण ठरलेलं काहीच नाही. आता जसं जसं होत जाईल तसं तसं म्हणजे तुम्ही बघत जाल. नाही तर मोस्टली कसं असं कंटेंट एक ठरलेलं असतं की आपण इथे चाललो आहे का तिथे चाललो आहे, हे होईल का ते होईल. आजचं विषय असं आहे की आज आपलं काहीच ठरलेलं नाही. नुसतं मी बाईक उचलले, गाडीमध्ये पेट्रोल पण नाही, गाडी रिझर्ववर लागली आहे माझी. तर आता पुढे कुठे पेट्रोल पंप असेल ना तर पहिले गाडीमध्ये पेट्रोल टाकू आणि मग पुढे निघू. नाही तर काय होईल, उगाच कुठे गाडी बंद पडली तर जवळपास जिथे चाललो आहे आपण तिथे पेट्रोल पंप पण नाही. आणि आपण मेन म्हणजे थोडं जंगलाच्या साईडला चाललो, तर जंगलामध्ये तर ऑफकोर्स आपल्याला पेट्रोल पंप भेटणारच नाही त्या साईडला. तर म्हणून सर्वात आधी ते पुढे आहे एक पेट्रोल पंप, तिथे थोडं पेट्रोल टाकून घेऊ पहिले गाडीत, म्हणजे आपण सेफ होऊन जाऊ. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे लागतात ते नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता व्हिडिओच्या स्टार्टिंगला बोलतो आहे ही चांगलं तर नाही वाटत, पण काय आता बोलायला लागेल. तर व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब बटनच्या बाजूला आहे ना एक बेलवाला आयकॉन असतं, ते पण दाबून द्या. मग त्याचं कसं आहे की माझा न्यू व्हिडिओ आला ना की त्याचं सर्वात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि जेवढं होऊ शकेल तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीजमध्ये माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील तर शेअर करा. सो आता पेट्रोल भरलं आहे आपण पेट्रोल पंपवरून आणि आता निघालो आहे. तर सरळच जायचं आपल्याला, पूर्ण रोड सरळच आहे, बदलापूर साईडलाच जायचं आपल्याला. साईगाव करून आहे तिथे. तर बघू आता कसं आहे काय. पेट्रोल भरता वातावरणाने पण आपल्याला धोका दिला आहे आणि थोडा पाऊस, म्हणजे पाऊस तर नाही पडत आहे, थेंब पाऊस चालू झाला आहे आणि काळोख भरपूर झालं आहे. सो आता रेनकोट वगैरे घातलं आहे, तुम्ही बघू शकता. तर आता निघतो आहे आपण इथून. तर आपल्याला आहे ना हे राईट साईडला जे डोंगर आहे ना इथे जायचं आहे. तर इथे आहे असा रस्ता, मी ऐकलं आहे जायला, पण ट्रेक करू नये तर गाडी घेऊन जाऊ शकतो का नाही आपल्याला ते नाही माहिती. तर आता तेच ट्राय करणार आहे आपण. तिथे राईट साईडला जायचा रस्ता आहे तिथून पुढून. तर तिथून आता आपण जाणार आहे, बघू गाडी जाऊ शकते का नाही. जेवढी जाऊ शकते ना तेवढी आपण गाडी घेऊन जाऊ आणि बाकीचं काही ट्रेक वगैरे असेल थोडंफार तर आपण ट्रेक करून घेऊ, असं काय नाही. इथे ना गाईज आपल्याला व्ह्यू लय भारी भेटणार आहे असं वाटतंय. चिकट पण खूप झाले, ऑफकोर्स ऑफ रोड आहे, चिकट्टा असेलच. खाली मातीत कुठे गाडी अशी थांबली नाही पाहिजे, कारण जर फसली ना चुकून पण तर मग वाट लागेल. ट्राय करू आपण इथून जायला. भाई खूप रिस्की आहे, मी स्वतःच्या रिस्कवर इथे चाललो आहे. तुम्हाला तर सांगेन तुम्ही गाडी न घेताच या इथे. हे बघा भाई झाले, चालू झालेत.
भाई लय चिक्कट आहे यार, इथे लय चिक्कट आहे. हे ताई लोक येत आहेत तिथून, व्हा लवकर बाजूला. आहे बघा, पूर्ण पाय चिखलात माकला आत्ताच. सो आता पुढे निघालोय आपण. इथे रस्ता धरून धरून सावकाश हळूहळू चालत जाऊ. जास्त रिस्क पण नाही घ्यायची आहे की प्रॉब्लेम होईल. जिथपर्यंत जाऊ शकतो तिथपर्यंत जाऊ, त्याच्यानंतर वापस भाई गपचूप आपलं मोकाट युटर्न घेऊन घरी. छोटीशी रिव्हर क्रॉसिंग आली आता. इझी इझी, गाडी आरामातच घ्यायला लागेल. इथे गाड्या जातात अशा नाही, ते लय टायर मार्क्स दिसत आहेत मला. म्हणजे भाई गाडी जायला रोड आहे. अजून एक रिव्हर क्रॉसिंग आली. हां, ही वाली थोडी डीप होती, पण काय नाही, चालतं. चला. ओ भाई, मागे ना लोक बघत होती की भाई आम्ही इथे आलोय चालत, हां ते पण फॅमिली सोबत, आणि भाई हा मुलगा गाडी घेऊन चाललाय अशा जागी. भाई काम 25 केलं एकदम. इथे गाडी आता पार्क करू आणि जाऊ पुढे. तर मित्रांनो, गाडी लावले आता आपण इथे, आणि तुम्ही बघू शकता इथे कोणतीच गाडी नाही आजूबाजूला, फक्त आमची गाडी आहे. आणि इथे थोडे आहेत पॅरेंट्स आलेत, त्यांच्या मुलांना घेऊन थोडी फॅमिली आहे, एन्जॉय करते. आणि आता आपण इथून चालतच पुढे जाणार आहे. आता फायनली रस्ता थोडा चांगला भेटला आहे आम्हाला, जिथे आम्ही चालू शकतो कॅमेरामध्ये बघून. आणि आता पुढे चाललो. इथे मागे लोक भेटलेली, त्यांना विचारलं आम्ही, तर पुढे बोलले की एक छोटासा वॉटरफॉल आहे, तर तिथपर्यंत पोचू शकलो तर ठीक, नाहीतर जर हवा निघाली आमची तर आम्ही डायरेक्ट युटर्न मारू आणि निघून जाऊ. तशी जागा खूप चांगली आहे. मागे थोडं शूट केले, म्हणजे 1-2 व्हिडिओ मी आपलं सिनेमॅटिक शॉटसाठी. पण बोलू ना, ते इथे तुम्हाला यायचं असेल ना तर एकटं बिलकुल नका येऊ, तुमच्यासोबत मित्रांना घेऊन या. कारण ना इकडची वायबच वेगळी. इथे तुम्ही एकटे येऊच नाही शकते. इथे एक तर तुम्ही फॅमिलीसोबत या किंवा ना तुमच्या मित्रांना घेऊन या, तुम्ही फुल एन्जॉय करू शकता. कारण इकडचं जे वातावरण आहे ना ते खूप मस्त आहे. तुम्हाला दाखवतो मी. इथे थोडं पुढे जातो आहे पहिले, आणि मग तुम्हाला दाखवतो. एकदम भारी, म्हणजे ना काय बोलू तुम्हाला, खाली बघून चालायलाच लागेल. माती बितीत जर पाय अटकला ना तर प्रॉब्लेम होईल. आणि तुम्ही इथे आले ना, तुम्ही सिग्नलची चिंता बिलकुल नका घेऊ की आतमध्ये आलोय सिग्नल कुठून भेटेल, काय नाही भाई. हे बघा, इथे सेकंड टॉवर इथे आणि तो पहिला टॉवर तिथे. काय टेन्शन नाही भाई सिग्नलचं. सिग्नलला मस्त 2-2 टॉवर दिलेत, तुम्ही फुल एन्जॉय करा. पाऊस खूप जोरात झाला. आता टोपी घालू दे. आता एवढ्या वेळपर्यंत पाऊस नव्हता आणि आता पाऊस चालू झाला. एक सेकंड. अरे एक तर हा रेनकोट घातला, त्याच्यामुळे थोडं नीट चालायला पण नाही जमत आहे. हा कोणता एलियनवाला रेनकोट घातलाय, हे बघा. हा एलियनवाला रेनकोट घातलाय कोणता तरी. चालायला श्वास पण खूप फुलतोय आता. पण का पण बोला भाई, वाईब चांगली आहे इथे, एक नंबर वाईब आहे. गाडी मागे ठेवली आहे तिथे, आहे चांगली जागा आहे. म्हणजे असं नाही की वाईट कुठे अशाच जागेवर कोणत्या लावले, चांगल्या जागेवर लावले म्हणजे गाडी, असं काही टेन्शन नाही. हे बघा, इथून व्ह्यू बघा फक्त. भाई काय पण बोला, व्ह्यू एक नंबर येतो इथून. सो आता फायनली आपण पोचलोय जिथे आपल्याला पोचायचं होतं. हे एकदम एंड साइड आहे ही, याच्या पुढे काहीच नाही.
आणि वॉटरफॉल म्हणजे तो इथून खाली आहे, इथून या साईडनं पूर्ण खाली आहे, पण रस्ता कुठे ते आपल्याला माहिती नाही. सो आणि मग आता रिस्क घ्यायचं काय, मला रिस्क तर घ्यायची नाही कारण ऑलरेडी रिस्क घेऊन भाई आलोय इथे. तर असं वाटतंय ना की आलो भाई, असं नाही मजा केली भाई येऊन पूर्ण, असं नाही की काय असं इनकम्प्लीट वाटला. फक्त मित्रांची कमतरता वाटली, एकटा आलोय म्हणून. पुढच्या वेळेस ट्राय करेन त्यांच्यासोबत यायची आणि फुल मजा करून जायची इथून. ही जागा ना असं एका माणसाच्या कामाची नाही, इथे असं ग्रुपमध्ये येऊन एन्जॉय करायला, चिल करायला, मजा करायची जागा आहे. तर नेक्स्ट टाइम जेव्हा आपण येईन ना, पावसाळ्यातच ट्राय करीन, मच्छर चावते. नेक्स्ट टाइम जेव्हा आपण ट्राय करीन ना तेव्हा मित्रांसोबत यायचा ट्राय करीन. आणि झालं ना तर खालची इथे वॉटरफॉल पण आहे जायला, तर वॉटरफॉलमध्ये पण जायला ट्राय करेन. तर आता निघतोय आम्ही इथून, गाडी लावले ना तिथे खाली, गाडीपर्यंत जाऊ निघूया. आता डायरेक्ट तुम्हाला गाडीकडे जाऊन भेटतो, मग तिथून गाडी फिरू आणि डायरेक्ट निघून जाऊ. ओके. सो आता रिटर्न चाललेलो आम्ही, रस्त्यात होतो, बाईक इथे थोडी खालीच आहे. आणि झालं असं सीन की आम्ही थोड्या लोकांना बघितलं की ते या रस्त्याने म्हणजे बाहेर येत होते. हा इथे रस्ता, आम्ही इथे वरती गेलतो, हा या रस्त्यात आम्ही आता बघितलं की थोडी लोकांना इथून येत होती. तर आता आम्ही घुसलो आतमध्ये आणि इथे ना छोटंसं, म्हणजे जास्त मोठा पण नाही, एकदम छोटंसं आहे पण भारी आहे वॉटरफॉल आहे बघा. मी आतमध्येच चाललो आहे आता. सो आता आतमध्ये आलो आपण आणि एकदम छोटं आहे पण भाई लय मजा आली यायला बघून. म्हणजे यायचं जे कारण होतं ना, म्हणजे आपण मेनवाल्या वॉटरफॉलला नाही गेलो, पण इथे छोटावाला वॉटरफॉल आपल्याला भेटला. हे बघा. सो आता पोचलो आपण आपल्या गाडीकडे आणि आता रेनकोट वगैरे घालू आणि निघून जाऊ. सरळ रस्ता आहे इथे, तुम्ही बघा, फक्त कोणाचीच गाडी नाही, फक्त आमची एकच गाडी आली आहे. हे बघा. सो मित्रांनो आता निघालो आपण आणि शपथ बोलतो, जे लोक बघत होती ना जेव्हा गाडी, म्हणजे इथे कोणाचीच गाडी वरती नाही, सर्व लोक चालत आले आणि आपल्या एकट्याची गाडी इथे वरती होती. भाई जे लोक बघत होते सगळे तर विचारत होते, भाई तू कसा आलाय घेऊन इथे. कसं तरी आलोय भाई, आता काय. तर मित्रांनो आता आलोय आपण खाली, हे बघू शकता गाडी इथे. इथे मागे गेलतो आपण, पूर्ण वरती जाऊन आलोय पूर्ण या डोंगरावर आता. आणि आता उशीर पण खूप झालाय, 5:30 वाजून गेलेत, संध्याकाळ व्हायचा टाइम आहे. तर आता निघतोय आम्ही, थोडा रस्त्यात जाऊ, खाऊ आणि डायरेक्ट घरी जाऊ आता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा. आणि माझ्या काय बोलतात त्याला, माझ्या अनुभवाने तर मी हेच सांगू शकतो की तुम्हाला बोलेन तुम्ही बाईक नका घेऊन जाऊ, आणि याल तर पूर्ण फ्रेंड्स फॅमिलीसोबत या, एन्जॉय करा, इथे खूप मस्त वाटेल तुम्हाला. आणि व्हिडिओ कसं वाटतं ते तुम्ही सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि जेवढं होऊ शकेल तेवढं शेअर करा. आणि बस अजून काय, धन्यवाद.